नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मुजाहिद खान चौक ते कब्रस्तान रस्त्यावरील नाल्याची तातडीने डीप क्लिनिंग करा. सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांची आयुक्तांकडे मागणी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यातील गाळ, कचरा व ब्लॉकेज हटवून स्वच्छता मोहीम राबवावी. निवेदनावर त्वरित कारवाईची मागणी. जुना जालना भागातील मुजाहिद खान चौक ते कब्रस्तान व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य नाल्याची डीप क्लिनिंग करून स्वच्छता काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन अफजल खान युसुफ फैज यांनी जालना महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की यापूर्वी झालेल्या बैठकीत संबंधित नाल्यातील ब्लॉकेज, अतिक्रमणामुळे निर्माण झालेले अडथळे तसेच नाल्यात टाकण्यात आलेले पाईप व इतर साहित्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यावेळी संपूर्ण नाल्याची डीप क्लिनिंग करून सर्व अडथळे दूर करण्याचे तसेच पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्याप महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या पावसाची तीव्रता कमी असल्याने नाल्याची स्वच्छता करण्यासाठी ही योग्य वेळ असून नाल्यातील गाळ, कचरा व इतर अडथळे तातडीने हटवणे आवश्यक असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये आणि पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. तसेच या तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत लेखी स्वरूपात माहिती देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन जनहिताच्या दृष्टीने तातडीने काम सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोहसिन खान म्हणाले की स्वच्छता कर्मचारी केवळ औपचारिकता म्हणून 2 तास काम करतात. तसेच स्वच्छता निरीक्षक यांनी तर चक्क आपल्याला धमकी दिली असून त्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असल्याचं ते म्हणाले. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.